तर तेजस दिघे एक संघनायक त्याचबरोबर संघ मालक म्हणून ही दुहेरी भूमिका तेजस दिघेला मैदानामध्ये पार पाडावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूलाही आपण बघणार आहोत की मैदानामध्ये आदित्य जाधव आणि त्यांच्या समवेत पहिला बॉल आपण पाहत आहोत. एक अपील हलकस आपणाला यावेळेस सुरेख फटका मिड विकेट रिझल्ट मध्ये वन बाउन्स चेंडू फरार चौकार पाहायला मिळणार आहे. येत आहे अकोले तालुक्याचं दोन अकोल्याचे खेळाडू आमने सामने आहे. पहिला बॉल उडवला आणि इथे अशोक येळे यांचा पहिला लॉंग ऑन मध्ये येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा रनांची मॅच आहे. यावेळेस हा फटका फाईन लेग मध्ये जाणार आहे. लगातार दुसरा चौकार अशोक येळे यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चौकार येत आहेत लगातार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून उडवलेला काय सुरेख फटका आहे तिथे आपण बघणार आहोत. काय निर्णय येणार आहे पंचांचा आपण बघणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू पुल केला फाईन लेग क्षेत्रात येणार आहे. तिथे मात्र 4 धावा चौकार जी भाग्यशाली विजेत्याला दिली जाणार आहे. विजय किल्लारी आणि पहा अशोक येळे काय सुरेख फटका खेळतायत तिथे आपण बघणार आहोत. जावेद शेख होते परंतु चेंडू रोखू शकत नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा. शॉर्ट पिच चेंडू उडवला चेंडू पुल केला आणि तिथे आपण बघणार आहोत एक ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार येताना आपल्याला खेळाडू करतायत. इथे पाहूया पुढचा चेंडू सुरेख फटका इथे लॉंग ऑन मध्ये येणार आहे. अशोक येळे यांचा ब्लास्ट चेंडू यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग. बघूया तिथे बशीर शेख येत आहे चेंडूवर आणि अशोक येळेंचा झेल. इथे पहिला बॉल फुल टॉस त्यावर आक्रमण मिड विकेट मध्ये अत्यंत दूरचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा आहेत. शॉर्ट पिच चेंडू इथे पहा मिड विकेट मध्ये चेंडू फेकून दिला. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार आहोत आपण आजच्या दिवसात. यावेळेस पहा काय आक्रमण आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये येत आहे इथे आदित्य जाधव यांचा षटकार. इथे पुढचा बॉल लॉंग लेग दिशेत खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार येईल तिथे चौकार. 4 धावा. यावेळेस चेंडू मात्र उडवला मिड विकेट मध्ये विजय किल्लारी चेंडूवर मानव काटे माफ करा आणि इथे झेल टिपला जाणार आहे. पहा पहिला बॉल आदित्य जाधव इथे मात्र पहा चेंडू उडवतायत आणि पॅडल स्वीप मध्ये खेळला गेलेला षटकार आपण परत एकदा तयार. यावेळेस हा पुढचा चेंडू उडवला पाहूया एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ आणि मानव काटे त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. झेल टिपताना पाहायला मिळतात. त्याच्याकडे चेंडू मात्र आला नाहीये परंतु हा चेंडू पाहूया एस्ट्यांच्या पाठीमागे सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाल मैदानात. आणि इथे पहा हा चेंडू आता धावचीची संधी आणि अशफाक लालाचा नेम. तिसऱ्या पंचांची मागणी इथे होताना आपल्याला पाहायला मिळाला. वजीरसाठी चेंडू होता पहा भीमर फुलटॉस होता. स्ट्राईकवर शहाजनना आपण बघणार आहोत. पहा चेंडू मात्र एक सुरेख चेंडू आहे. निर्धाव आणि पहा इथे शहाजान धावचित होताना पाहायला मिळतील आपल्याला. 7वी विकेट आलेली आहे चाकूर आणि विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे. मी ही मॅच जी होणार आहे या मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल सुजय पेट्रोलियमचे मालक सन्मान्य आदेशजी दीपक वामन यांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक करायचा आहे. दोन्ही टीमचे कर्णधार एका बाजूला आपण जर पाहिला अजय बिडकर आहेत, सद्दाम पटेल आहेत, सोमनाथ बार रिव्हर्सिप आणि इथे पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तर याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल उडवला पाहूया हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल टिपला जाणार आहे. आदित्य जाधव विकेट. इथे पुढचा बॉल आणि पहा झेल तिथे सुटला गेलेला आहे मैदानामध्ये. प्रयत्न सुरेख होते परंतु झेल. यावेळेस चेंडू उडवला अगदी फाईन लेग क्षेत्रात
चेंडू दाखल होताना षटकार आपणाला पाहायला मिळेल 6 धावा. इथे पुढे सरसाबत फटका खेळला स्वतः शुभम शेळके चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये आणि विकेट इथे आहे. इथे आपण बघणार आहोत विशाल लिहिली आहे. ओ बजरंग बाप्पा माळी पहा सुरेखरित्या चेंडू खेळलेला आहे. पाईन लेग क्षेत्रात आपण पाहत आहोत. चेंडू दाखल होईल 4 धावा तिथे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलेला हा चौकार इथे पुन्हा एकदा अपील केलं गेलेलं आहे आणि पहा अर्थात त्रिफळा उडला असणार आहे. इथे पहा सुरेख फटका परंतु तिथे आदित्य आहे चेंडूवर जाधव झेल टिपतायत. संगमनेर संघाकडनं पाहायला मिळते. पहा चेंडू शॉर्ट पिच होता बुडवला गेला मिड विकेट मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार पाहिला. इथे पहा चेंडू उडवला टायमिंग फसला आणि इथे मात्र अमोल मुकेकर झेल टिपतायत. आसिफ खतीब यांची विकेट कुपनची आणि इथे पहा सुनील नवलेचा चेंडू विकेट इथे युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर संघाकडनं शॉर्ट पिच चेंडू उडवला फटका फसला आणि यावेळेस मात्र चूक होणार नाहीये. प्रथमेश हासे चेंडूवर आहेत लिगोट असतील. हे फलंदाज बाद झाले. इथे बघा 5व्या षटकाची सुरुवात लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार कोणी मारला टार्झन सौरभ शिरसाट. पुन्हा एकदा पहा सौरभ शिरसाटचं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सौरभ शिरसाट बघूया पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका परंतु तिथे आहे शाहरुख पठाण पाय लेग मध्ये झेल टिपतायत. चावेस एकचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून षटकार येणार आहे. ॲडव्होकेट शरीफजी पठाण आहेत. हा पुढचा बॉल पाहूया मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा तिकडे पायाने चेंडू अडवणे नांदोरी धुमाला या संघाचे आपण पाहत आहोत. अनुप पारासूर यांचं हे शेवटचं षटक आहे. कव्हर पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. चेंडू सीमारेषा पार जाणार आहे जाबीदचा येणारा मैदानामध्ये आणि शेवटच्या बॉलवर जावेद फटका खेळतायत. बघूया 4 धावा येणार आहेत आणि यानंतर आपण आजच्या दिवसाकडे जाणार आहोत ते दुसऱ्या सामन्याकडे. एका बाजूला वीरभद्र देवा उद्योग समूह साकू